नमस्कार मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय या विषयावर चर्चा केली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। तर पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स त्याची ओळख काय असते? ता, ती, ती। म्हणजे वाक्याच्या शेवटी ता, ती, ते, त्या, त हे अक्षर येणार, हे फिक्स आहे। आता त्याचा फॉर्म्युला पहा। आता रूल काय आहे? सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतलेला, निगेटिव्ह मध्ये पण फर्स्ट फॉर्म घेणार आहे। निगेटिव्ह मध्ये फक्त चेंजेस काय की इथे डू आणि डजचा आपण वापर करणार आहोत। मग आता हा डू कधी वापरायचा आणि डज कधी वापरायचा हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे। नॉट म्हणजे नाही, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून नॉट हे कंपल्सरी आपण लिहितो। तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। आता आपण हे जाणून घेऊया की डू आणि डज कधी वापरायचं। तर पहा, या बॉक्स मध्ये मी डू डजचा प्रयोग कसा करायचा हे लिहिलेलं आहे। सिंग्युलर फॉर्म, आता सिंग्युलर फॉर्म असेल आणि प्लुरल फॉर्म असेल, सिंग्युलर एकवचन प्लुरल अनेकवचन असेल तर काय करायचं? आता सिंग्युलर मध्ये जर फर्स्ट पर्सन आय, हे सगळे काय आहेत? कर्ता आहेत, सब्जेक्ट आहेत। आय, यू, ही, शी, इट, वी, यू, दे हे कर्ता आहेत। कर्त्यानंतर आपण डू डजचा वापर करणार आहोत। आय असेल तर आपण काय यूज करणार? डू, आय डू। यू असेल तर आपण काय यूज करणार? डू, यू डू। ही, शी, इट, आता हे थर्ड पर्सन प्लुरल फॉर्म मध्ये, सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे, सॉरी थर्ड पर्सन सिंग्युलर फॉर्म मध्ये आहेत। आपण ही, शी, इट या बरोबर डजचा वापर करणार। आता ही म्हणजे काय? तिथे एखाद्या मुलाचं नाव असेल किंवा एखाद्या पुरुषाचं नाव असेल, आपण डजच लिहिणार। शी म्हणजे एखाद्या मुलीचं नाव असेल, एखाद्या स्त्रीचं नाव असेल, आपण डज लिहिणार। इट म्हणजे एखाद्या अॅनिमलचं नाव असेल, प्लेसचं नाव असेल, एखाद्या वस्तूचं नाव असेल तर आपण इट बरोबर काय लिहिणार? डज लिहिणार। या तिन्ही बरोबर आपल्याला डज लिहायचंय, बाकीचं सगळ्यांबरोबर डू येणार। वी बरोबर डू, यू बरोबर डू, दे बरोबर डू। वी ऑलरेडी तो काय आहे? अनेकवचनी, कर्ता कसा आहे? अनेकवचनी, तर त्याच्यानंतर आपण डूचाच वापर करणार आहोत। तर पहा, हा चार्ट महत्वाचा आहे। निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हे महत्वाचं आहे की कशा बरोबर डू वापरायचं आणि कशा बरोबर डज वापरायचं। पहा, आता आपण एक्झाम्पल पाहूया। पहिलं एक्झाम्पल काय आहे? पप्पा अमोलला नाही मारत। पहा, वाक्याच्या शेवटी त आलाय म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे। त आला की समजून जायचं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे। आता पप्पा अमोलला नाही मारत, आपण या फॉर्म्युला बरोबर हे वाक्य सॉल्व करूया। पप्पा म्हणजे हा पहिला काय झाला? सब्जेक्ट। आता पप्पा आहे म्हणजे काय आहे? तो ही, म्हणजे आपला कर्ता। आपण पप्पा म्हणजे काय लिहिणार? फादर लिहिणार, ठीक आहे, म्हणजे तो थर्ड पर्सन आहे। नंतर डू डज, आता इथे काय येणार? डज येणार, कारण की तो थर्ड पर्सन आहे। ही म्हणजे काय? एखादा पुरुष किंवा मुलगा। आता पप्पा काय? पुरुष आहेत म्हणजे काय? डज आपण वापरणार, म्हणजे फादर डज हे फिक्स झालं। अमोलला, अमोलला, आता हे काय झालं? त्यानंतर आपण नॉट वापरणार आहे, हे झालं ऑब्जेक्ट। अमोलला मध्ये काय असतं? ऑब्जेक्ट असतं। अमोलला हे ऑब्जेक्ट झालं। नाही म्हणजे नॉट, आणि मारत, मारत मारणे म्हणजे काय? टू बीट। आता हे टू कधी वापरतो? जेव्हा अमोलला, ला असे शब्द वाक्यामध्ये येतात तेव्हा आपण नुसतं बीट लिहित नाही, आपण टू बीट सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो, टू बीट। आता पहा, आपण लिहूया इथे वाक्य कसं होणार? फादर डज नॉट बीट टू अमोल। पहा, इथे वाक्य काय येणार? आपण इथे लिहूया, फादर पहिला लिहिला मी कर्ता, फादर, फादर नंतर आपण काय घेणार? डज, डज, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? नॉट, वर्बचा फर्स्ट फॉर्म, बीट म्हणजे काय? मारणे, म्हणून डज नॉट बीट कोणाला? अमोलला, टू अमोल, टू अमोल। पहा, अशा प्रकारे आपण हे वाक्य केलेलं आहे, फादर डज नॉट बीट टू अमोल। अत्यंत सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे। आता पहा, दुसरं वाक्य काय आहे?
तू क्लासमध्ये वेळेवर नाही येत. तू तू म्हणजे काय? यू. म्हणजे यू बरोबर काय येणार? डू. क्लासमध्ये वेळेवर, क्लासमध्ये वेळेवर. आता हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. नाही येणे हे वर्ब झाला म्हणजे कम. वेळेवर ऑन टाइम हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे आपण इथे काय घेणार? तू म्हणजे यू, त्याच्यानंतर लिहिणार आपण डू. तू वेळेवर. यू डू नॉट. आता काय घेणार आहोत आपण? वर्ब. यू डू नॉट कम. क्लासमध्ये वेळेवर. आता क्लासमध्ये, मध्ये म्हणजे काय? इन. आपण काय तो इन क्लास ऑन टाइम. क्लासमध्ये वेळेवर हे ऑब्जेक्ट आहे. क्लासमध्ये म्हणजे आपण लिहिताना वेळ ही नेहमी आपण शेवटी लिहितो, अगोदर लिहित नाही. ऑन टाइम इन क्लास असं आपण म्हणत नाही. यू डू नॉट कम क्लासमध्ये म्हणजे इन क्लास ऑन टाइम. इन क्लास ऑन टाइम. पहा, अशा प्रकारे आपण हे वाक्य केलेलं आहे. यू डू नॉट कम इन क्लास ऑन टाइम. अत्यंत सोपी उदाहरणं आहेत, समजायला देखील सोपं आहे. यू डू नॉट कम इन क्लास ऑन टाइम. आता पहा तिसरं उदाहरण. सागर शेतात काम नाही करत. सागर काय झाला? सब्जेक्ट झाला. शेतात काम हे झालं ऑब्जेक्ट. नाही म्हणजे नॉट आणि हे झालं वर्ब. वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता पहा येथे आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म दिलेला आहे. काम करणे मीन्स वर्क. काम करणे म्हणजे काय? वर्क. वर्क काय आहे आपला? वर्क. आता सागर हा काय आहे? थर्ड पर्सन आहे. म्हणजे काय? परत सागर, सागरचं नाव लिहिलं मी सागर, त्याच्याबरोबर काय येणार आहे? डज. सागर डज. डज नंतर आपण काय घेतो? नॉट घेतो. डज नॉट. त्याच्यानंतर वर्क. वर्क काय? करणे. करणे म्हणजे वर्क. काम नाही करत मीन्स वर्क. सागर डज नॉट वर्क शेतात इन फार्म. सागर डज नॉट वर्क इन फार्म. पहा अशा प्रकारे आपण हे वाक्य केलेलं आहे. आता पहा अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. तू क्लासमध्ये उत्तर नाही दे. तू म्हणजे झाला सब्जेक्ट, क्लासमध्ये म्हणजे झालं ऑब्जेक्ट, उत्तर देणे म्हणजे आन्सर हे झालं वर्ब, नाही हे झालं नॉट लिहायचंय. वर्ब काय? आपण आन्सर. तू उत्तर देत नाही म्हणजे काय? देणे म्हणजे काय? गिव्ह. इथे वर्ब काय येणार आहे? देणे मीन्स गिव्हचा आपण वापर करणार आहोत. आता तू म्हणजे काय? यू. यू बरोबर आपण काय लिहितो? डू. यू डू नॉट. नंतर आपण वर्ब घेणार आहे. वर्ब काय आपलं? गिव्ह. गिव्ह आन्सर क्लासमध्ये. मध्ये म्हणजे इन क्लास. पहा यू डू नॉट गिव्ह आन्सर इन क्लास. तू क्लासमध्ये उत्तर नाही दे. तर पहा अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिलेले. यामध्ये आता सिंपल प्रेझेंट टेन्स यात आपल्याला 4 गोष्टी शिकायच्या असतात. सिंपल प्रेझेंट टेन्सची सिंपल वाक्य, त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सची निगेटिव्ह वाक्य, त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सची इंटरॉगेटिव्ह वाक्य की ज्याच्यामध्ये का तू शाळेत जातो म्हणजे प्रश्न विचारला जातो, आणि त्याच इंट्रोगेटिव्हची आपण निगेटिव्ह वाक्य पाहणार आहोत. या 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या. तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची सिंपल वाक्य यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सची निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत. या सेंटेन्सेसचा आपण अजून सराव करणार आहोत आणि त्यानंतर आपण इंटरॉगेटिव्ह वाक्य पाहणार आहोत. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला 4 गोष्टी शिकायच्या असतात. तो फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. त्यानंतर आपण सिंपल कंटिन्युअस टेन्स चालू करणार आहोत. टेन्स मध्ये शिकण्यासारखं खूप आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. एका टॉपिकचा एका पॉइंटचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता निगेटिव्ह म्हणजे की तुम्हाला या गोष्टी हा बॉक्स लक्षात ठेवायचा आहे की कुठे डू आणि डज वापरायचा आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पॉइंट्स कळले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. आता आपण येथेच थांबूया. थँक्यू.